नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा ब्लॉग आमच्या गावातील माता माईच्या पूजेचा आणि आई भवानीच्या नावाने केलेल्या कवडीच्या पूजेचा आहे. आमच्या गावात ही परंपरा अनेक वर्षापासून श्रद्धेने पाळली जाते. आज मी तुम्हाला सायंकाळपासून रात्रीपर्यंतचा माझा संपूर्ण दिवस आणि ही सुंदर पारंपरिक पूजा दाखवणार आहे. सकाळची सुरुवात देवाच्या नावाने झाली. रोजप्रमाणे घरातील कामं सुरू केली. घर झाडलं, आवरलं आणि देवघर स्वच्छ केलं. त्यानंतर देवपूजा केली. देवाला हार अर्पण केला आणि फुले वाहिली. यानंतर माता माईसाठी दिवे तयार केले. आमच्याकडे माता माईजवळ दिवे नेण्याची एक सुंदर परंपरा आहे. त्याचबरोबर देवासाठी, तुळशीसाठी आणि माता माईसाठी साखरपोळी आणि तुपाचा प्रसाद तयार केला. दही आणि भातही बनवला. त्यानंतर देवाला उपार केला आणि तुळशीला देखील उपार केला. आमच्या गावात एक श्रद्धेची परंपरा आहे. माता माईजवळ नेणारे दिवे लहान बाळाच्या अंगावरून फिरवले जातात. अशी श्रद्धा आहे की त्यामुळे बाळाचं आरोग्य चांगलं राहावं आणि देवीचा आशीर्वाद त्याच्यावर कायम राहावा. त्यानंतर आम्ही माता माईच्या मंदिरासाठी निघालो. मंदिरात खूप गर्दी होती, पण थोड्या वेळाने दर्शनाची संधी मिळाली. माता माईची मनापासून पूजा केली. त्याचबरोबर गणपती बाप्पा, शंकरजीची पिंड, आई भवानी, हनुमानजी आणि नंदी यांचेही दर्शन घेऊन पूजा केली. घरी परत येईपर्यंत दुपार झाली होती. त्यानंतर घरासाठी स्वयंपाक केला आणि देवाला पुन्हा उपार अर्पण केला. सायंकाळी दिवावात करून आई भवानीच्या नावाने पूजा करायची तयारी सुरू केली. कवडीसाठी 10 पुऱ्या केल्या. त्यावर भात ठेवला. त्यावर 5 वळे ठेवले आणि 5 दिवे लावले. आरती झाल्यावर या सर्व साहित्याचा एक विशेष प्रसाद तयार केला जातो. पुऱ्या, भात, वडे, कढी, खोबऱ्याचा तुकडा, विडा एकत्र करून त्याचे थोडे गोळे बनवले जातात आणि ते देवीला अर्पण केले जातात. या संपूर्ण विधीला आमच्याकडे कवडी म्हणतात. तो प्रसाद आपणही श्रद्धेने ग्रहण करतो. आजचा दिवस पूजा, परंपरा आणि भक्तिभावाने भरलेला होता. अशा गावातील सुंदर परंपरा आणि संस्कृती तुमच्यासोबत शेअर करताना मला खूप आनंद होतो. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.